हॅलो माय डिअर स्टुडंट्स. तर हे आहे इलेक्ट्रिक चार्जेस अँड फील्ड्सचं सेकंड व्हिडिओ लेक्चर. गेल्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, म्हणजे फर्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं की चार्ज काय असतो आणि चार्जेसचे प्रॉपर्टीज काय, चार्जच्या प्रॉपर्टीज काय, बेसिक प्रॉपर्टीज काय काय आहेत हे पाहिलं आपण. या लेक्चरमध्ये बघणार आहोत मेथड्स ऑफ चार्जिंग. त्याच्या अगोदर बघू चार्जिंग म्हणजे काय. तर बघा, ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट न्यूट्रल असतो म्हणजे कुठला चार्ज नसतो, नो ऑब्जेक्ट हॅव्हिंग नो नेट चार्ज, object having no net charge. ऑब्जेक्ट दिसते का? ठीक आहे बघा, ऑब्जेक्ट having no net charge is called neutral object, is called neutral object. म्हणजे ज्या ऑब्जेक्ट वरती कुठलाच चार्ज नसतो तो कसा असतो, नेट म्हणतो मी, नो नेट चार्ज. नेट चार्ज नसतो तो काय असतो, न्यूट्रल असतो. याचा अर्थ असा असतो का की त्या ऑब्जेक्ट वरती कुठलेच चार्ज नाही, तसा अर्थ नसतो. त्याचा अर्थ असा असतो की न्यूट्रल ऑब्जेक्ट मध्ये काय असतं, इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स. काय असतात, इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स असतात. ठीक आहे, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या सेम असते, इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स असतात, असं त्याचा अर्थ असतो. म्हणजे प्रोटॉनवरचा निगेटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉनवरचा निगेटिव्ह चार्ज आणि प्रोटॉनवरचा पॉझिटिव्ह चार्ज एकमेकांना कॅन्सल करतात, नलिफाय करतात, न्यूट्रलाइज करतात. म्हणून ते काय होतो, हा होतो न्यूट्रल ऑब्जेक्ट. ठीक आहे, ऑब्जेक्ट काय होतो, न्यूट्रल होतो. समजलं? आणि समजा ज्या ऑब्जेक्ट वरती ऑब्जेक्ट having net charge is called electrified or charged object, is called electrified or charged object. काय म्हणायचं त्याला, इलेक्ट्रिफाईड किंवा चार्ज्ड ऑब्जेक्ट म्हणायचं. याच्यावर काय असतं, एक तर इलेक्ट्रॉन्स जास्त असतात, इलेक्ट्रॉन्स are in excess किंवा excess number of electrons present असतात, किंवा ते काय असते, deficit of किंवा deficiency of electrons म्हणा, deficiency of electrons deficiency of electrons. ठीक आहे, ज्याच्यावरती जो ऑब्जेक्ट चार्ज असतो त्याच्यावरती काय असतो, एक तर मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, एक्सेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. एक्सेस म्हणजे कशापेक्षा, प्रोटॉनच्या संख्येपेक्षा जास्त नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असणार. आणि जर कमी असलं तर, जर समजा पॉझिटिव्ह चार्ज असला, एक्सेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन असतील तर काय येईल, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येईल. आणि डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल तर पॉझिटिव्ह चार्ज येईल. का? कारण ऍटमच्या न्यूक्लियस मध्ये काय असणार आहे, पॉझिटिव्ह प्रोटॉन्स असणार आहेत. जर इलेक्ट्रॉन्स कमी झाले तर काय होणार आहे, ऑटोमॅटिकच तो आयटम आयनाइज, म्हणजे तो आयटम काय होईल, तो आयटम एक रॅडिकल बनेल. आयटम काय होईल, पॉझिटिव्ह, ऑटोमॅटिकली चार्ज होईल, पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल म्हणजे कसा होईल, कारण समजा फॉर एक्झाम्पल सोडियम ॲटम घेतला. आता याच्या सोडियम ॲटम मध्ये समजा हे 2 8 आणि 1. ठीक आहे, इथं 2 इलेक्ट्रॉन, इथं 8, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, आणि इथं 1 इलेक्ट्रॉन आहे. आणि या न्यूक्लियसमध्ये काय, न्यूक्लियसमध्ये किती प्रोटॉन आहेत, 11. हे 11 प्रोटॉन आहेत. समजा इथला 1 इलेक्ट्रॉन निघून गेला, काय झाला, निघून गेला, तर काय होईल, इथला 1 इलेक्ट्रॉन निघून गेला म्हणजे काय झाले, 11 प्रोटॉन राहिले आणि 10 इलेक्ट्रॉन राहिले. 11 प्रोटॉनचा काय झाला, पॉझिटिव्ह चार्ज, 11 पॉझिटिव्ह चार्ज आणि 10 निगेटिव्ह चार्ज. मग काय होईल, या 10 पॉझिटिव्ह चार्जचा 10 इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज 10 प्रोटॉन काय करतील, कॅन्सल करतील, आणि एका प्रोटॉनचा पॉझिटिव्ह चार्ज एक्सेस होईल. त्याच्यामुळे काय होईल, तो जो आयटम आहे तो आयटम काय होईल, पॉझिटिव्हली चार्ज होईल. बरोबर आहे. आणि समजा त्याच्याऐवजी जर 1 इलेक्ट्रॉन ऍड झाला असता तर 11 इलेक्ट्रॉनचा, समजा तसं होत नाही पण समजा तसं कशाबद्दल होतो, क्लोरीन बद्दल शिकलो तुम्ही, ते क्लोरीन बद्दल होईल. क्लोरीन बद्दल काय होईल, समजा याच्यामध्ये जर क्लोरीन असला तर काय होईल, इथं 1 2 3 4 5 6 आणि 7
इथं काय होईल, एक इलेक्ट्रॉन जर ऍड झाला तर काय होईल, क्लोरीनचं, हे सोडियम होता, सोडियम, क्लोरीनचं काय होईल 2 8 8 होईल. पण ऍक्च्युअल मध्ये काय असतं क्लोरीन मध्ये 2 8 7 हे 17 इलेक्ट्रॉन असतात आणि 17 प्रोटॉन असतात. पण काय झालं, एक इलेक्ट्रॉन ऍड झाला, 17 प्रोटॉनचा 17 इलेक्ट्रॉनचा चार्ज, 17 प्रोटॉनचा चार्ज 17 इलेक्ट्रॉन कॅन्सल करतील. पण एका इलेक्ट्रॉन चार्ज एक्सेस झाल्यामुळे क्लोरीन काय होईल, मायनस होईल. असं ठीक आहे. हे जे तुम्ही बेसिक शिकलात, हे जे बेसिक शिकलात ना, तेच इथं तेच या ठिकाणी कामाला येणार आहे. समजलं हे? आता बघा मग, इथे काय होईल, इथं सेम तीच प्रोसेस होईल. समजलं, चार्ज ऑब्जेक्ट काय असतो, न्यूट्रल ऑब्जेक्ट काय असतो, क्लिअर आहे? ओके, चला मग चालू करू मेथड्स ऑफ चार्जिंग. ठीक आहे, हे लिहून घ्या, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला, पहिली मेथड आहे चार्जिंग बाय फ्रिक्शन. आता या मेथड मध्ये काय होतं, दोन ऑब्जेक्ट एकमेकांवर रब केले जातात, असे घासले जातात. म्हणजे काय होतं, दोन्हीमध्ये होतं फ्रिक्शन. आणि फ्रिक्शन झाल्यामुळं ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे, ज्याची इलेक्ट्रॉन अफिनिटी जास्त आहे ज्या मटेरियलची, ते मटेरियल काय करतं, इलेक्ट्रॉन खेचून घेतं. आणि ज्या मटेरियलची इलेक्ट्रॉन अफिनिटी कमी आहे त्या मटेरियलवरचे जे लूज इलेक्ट्रॉन्स आहेत, ते लूज इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या मटेरियलवर जातात. आणि जे मटेरियल काय होतं, इलेक्ट्रॉन लूज करतं त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, जे मटेरियल इलेक्ट्रॉन गेन करतं त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. यालाच म्हणायचं चार्जिंग बाय फ्रिक्शन. चार्जिंग काय, चार्जिंग एक मेथड आहे. चार्जिंग इज अ मेथड बाय विच एनी न्यूट्रल ऑब्जेक्ट इज गिवन नेट इलेक्ट्रिक चार्ज whether it is positive or negative. ठीक आहे, चार्जिंग काय, चार्जिंग इज अ मेथड ऑफ गिविंग नेट चार्ज टू अ न्यूट्रल ऑब्जेक्ट. ठीक आहे, ओके. चला, चार्जिंग बाय फ्रिक्शन, त्याच्यामध्ये बघा, चार्जिंग इन दिस मेथड, या मेथड मध्ये काय केलं होतं, इन दिस मेथड two objects are rubbed on each other. The electrons on one object are transferred to another object having greater electron affinity. आता समजा एक्झाम्पल मध्ये बघू. समजा काय केलं, एक ग्लास आहे, ग्लास वूल पेअर. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं, ग्लास वूल पेअर आहे. याच्यामध्ये ग्लास आणि वूल, जर ग्लास वूल पेअर म्हणायची पण गरज नाही, ग्लास वूल. ठीक आहे, ग्लास वूल समजा हा ग्लास रॉड आहे, हा एक ग्लास रॉड आहे. या ग्लास रॉडला काय केलं, वूलच्या मटेरियलवर काय केलं, वूलच्या मटेरियलवरती रब केलं. ठीक आहे, हे तुकडा आहे समजा वूलचा, हे वूल आहे आणि हे ग्लास रॉड आहे, ग्लास रॉड, वूल क्लॉथ, वूलचं एक क्लॉथ आहे, याच्यावर रब केलेला, याच्यावर काय केलं, रब केलं. ठीक आहे, रब केल्यानंतर काय होतं, याच्यावरती येतो पॉझिटिव्ह चार्ज. कशावरती, ग्लास रॉड वरती काय येतो, पॉझिटिव्ह चार्ज. आणि याच्यावरती काय येतो, याच्यावरती येतो निगेटिव्ह चार्ज. जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस ग्लासवर येतील तेवढेच निगेटिव्ह चार्जेस वूलवर येतील. ठीक आहे, काही काढा, किती काढा, 5 10 8 काय काढायचे काढा. एक्झाम्पल साठी मी 8 दाखवले, इकडे 8 इकडे 8. ओके, तर जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस ग्लास रॉडवर येतील तेवढेच निगेटिव्ह चार्जेस वूलवर येतील. म्हणजे याचा अर्थ काय झाला, ग्लासवरून इलेक्ट्रॉन कुठे ट्रान्सफर झाले, वूलवरती ट्रान्सफर झाले. ठीक आहे, लक्षात येते, ग्लासवरून इलेक्ट्रॉन्स कुठे ट्रान्सफर झाले, वूलवरती ट्रान्सफर झाले. आणि इथं डिफिशियन्सी झाली, मग ग्लास रॉडवरती काय झाली, इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी झाली, इलेक्ट्रॉनची कमतरता झाली. त्याच्यामुळं किती कमतरता झाली, जेवढे इलेक्ट्रॉन्स इकडे येतील तेवढी इकडे कमतरता झाली. बरोबर आहे. कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज काय सांगतो, चार्ज कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, बट चार्ज कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू अनदर. इथं
एका ऑब्जेक्टवरून दुसऱ्या ऑब्जेक्टवर चार्ज ट्रान्सफर झालाय फक्त. मग इथे जेवढे इलेक्ट्रॉन्स इकडे ट्रान्सफर झाले तेवढे इकडे काय होईल प्रोटॉनचा पॉझिटिव्ह चार्ज वाढायला लागेल, कारण अगोदर हे दोन्ही न्यूट्रल होते. हा समजलं, याला म्हणायचं चार्जिंग बाय फ्रिक्शन किंवा चार्जिंग बाय रबिंग सुद्धा म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, चार्जिंग बाय फ्रिक्शन और चार्जिंग बाय रबिंग, हे एक एक्झाम्पल झालं. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की जर आता हे फ्रिक्शन केल्यानंतर फ्रिक्शन झाल्यानंतर याच्यावरती चार्ज आला. आता जर फ्रिक्शन झाल्यानंतर चार्ज आला, आता चार्ज म्हणतो इलेक्ट्रिफाईड रॉड किंवा इलेक्ट्रिफाईड वूल क्लॉथ जर परत एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले असे समजा, तर काय होतं, तर हे दोन्ही ऑब्जेक्ट परत न्यूट्रल होतात, परत न्यूट्रलाइज होतात. म्हणजे त्यांच्यावरचा चार्ज परत काय होतो, नाहीसा होतो आणि ते न्यूट्रल होतात. ठीक आहे. इफ टू चार्ज्ड बॉडीज these two charged bodies are again made in contact, ठीक है, are again touched with each other, then positive and negative charges neutralize each other. Okay. second example याचंच समजा प्लास्टिक रॉड आणि दुसरं काय कॅट्स फर म्हणजे मांजरीच्या अंगावरचे जे मऊ केस असतात त्यांना कॅट्स फर म्हणतात. मांजरीच्या अंगावरील केस, त्याच्यावरती जर काय केला प्लास्टिक रॉड घासला तर काय होतो, प्लास्टिक रॉड वरती समजा प्लास्टिकच्या मांजरीच्या अंगावरच्या केसाचा एक कपडा आहे, तुकडा आहे थोडासा. ठीक आहे, तुकडा आहे समजा असा. ठीक आहे, त्याच्यावरती काय होतं मग प्लास्टिक रॉड वरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि या कॅट्स फर वरती काय होतो पॉझिटिव्ह चार्ज येतो. आणि परत काय होईल, परत मग रब केलं रब केलं आणि दोन्ही बाजूला केले, दोन्ही काय झाले चार्जड झाले. आता परत दोन्ही कॉन्टॅक्ट मध्ये आणले तर परत त्यांच्यावरचा चार्ज काय होतो, डिसअपियर होतो, डिस्ट्रॉय होण्यापेक्षा ते न्यूट्रलाइज करतात. हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस काय करतात, त्यांना न्यूट्रलाइज करून टाकतात. समजलं. ओके. आता हेच जर आपण मेटलच्या बाबतीत केलं, तर मेटलवरती मात्र कुठला चार्ज दिसत नाही. म्हणजे समजा इथे ग्लास रॉड आहे आणि इथे प्लास्टिक रॉड आहे, यांच्याऐवजी आपण काय केला, आयर्नचा जर रॉड घेतला तर त्याच्यामध्ये मात्र असे आपल्याला आयन्स किंवा हे चार्जेस डेव्हलप झालेले दिसत नाहीत. त्याचं कारण आहे ते आपण कंडक्टर्सच्या वेळेस कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर बघताना बघूत. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. ठीक आहे, इथे एक नोट टाकून लिहा. इफ इथे लिहा नोट if rubbed objects are touched each other after charging, comma, the charge disappears. The charge on them disappears किंवा the charge on them is neutralized. चार्ज काय होतो, न्यूट्रलाइज होतो. ते परत काय होतात, न्यूट्रल होऊन जातात. समजलं. ओके, ही झाली मेथड ऑफ चार्जिंग बाय फ्रिक्शन. समजलं. ओके, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला, सेकंड मेथड. पहिली मेथड समजली, क्लिअर आहे. ओके, चला नेक्स्ट मेथड, चार्जिंग बाय कॉन्टॅक्ट. आता या मेथड मध्ये फक्त कॉन्टॅक्ट करण्याची गरज आहे आपल्याला. बघा, द प्रोसेस ऑफ गिव्हिंग अ नेट इलेक्ट्रिक चार्ज टू वन बॉडी बाय टचिंग इट विथ अनदर चार्ज बॉडी. म्हणजे समजा दोन बॉडी पैकी अनचार्ज बॉडी म्हणजे एक न्यूट्रल बॉडी आणि एक चार्ज्ड बॉडी आहे. ठीक आहे, तर न्यूट्रल बॉडीला आता समजा हा एक मेटल स्फिअर आहे, हा काय इथं
एक मेटल स्पियर आहे, मेटल स्पियर आहे, ही मेटलसाठी वापरली जाते. ठीक आहे, ही कशासाठी वापरली जाते? मेटलला चार्ज करण्यासाठी वापरली जाते. आता इथे बघा, ही काय, हा समजा एक प्लास्टिक रॉड आहे, हा समजा एक प्लास्टिक रॉड आहे, याला काय केलेलं आहे? चार्ज केलेलं आहे, रबिंगनं चार्ज केलेलं आहे. ठीक आहे, आता हा जर याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणला, कुणाच्या, या मेटल स्पियरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणला, तर याच्यावरचे निगेटिव्ह चार्जेस काय होतात? याच्यावरती यायला सुरू होतात. ठीक आहे, याच्यावरचे या प्लास्टिक रॉडवरचे निगेटिव्ह चार्जेस म्हणजे इलेक्ट्रॉन्स या मेटल स्पियरवर यायला लागतात. आणि ज्यावेळेस हा प्लास्टिक रॉड आपण काढून घेऊ, त्यावेळेस हे जे चार्जेस आहेत हे सगळे काय होतात? इक्वली डिस्ट्रीब्यूट होतात या पूर्ण स्पियरवरती, इक्वली डिस्ट्रीब्यूट होतात. आता इथं सर्कल सारखी फिगर दिसायला लागली, पण ऍक्च्युअल मध्ये असं फुटबॉल सारखी आहे, अशी पूर्ण 3 डायमेन्शनल फिगर आहे. इमॅजिन करा, हे असं आहे आणि इथं काय केलंय, हे असं हे रॉड लावलाय. समजा हा प्लास्टिक रॉड आहे, व्हाईट म्हणजे काय, प्लास्टिक रॉड आहे, आणि हा स्फियर आहे. या स्फियर, हा प्लास्टिक रॉड कसा आहे? निगेटिव्हली चार्ज आहे. ठीक आहे, याच्यावरून इलेक्ट्रॉन कसे होतील? याच्यावरून इलेक्ट्रॉन असेच इकडे येतील याच्यावरती, या स्फियरवरती, आणि या पूर्ण स्फियरच्या सरफेसवरती काय होतील? डिस्ट्रीब्यूट होतील. मग याला काय म्हणायचं? चार्जिंग बाय कॉन्टॅक्ट. सिंपल आहे, याच्यामध्ये काही डिफिकल्ट नाही. याच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट, डायरेक्ट टच करावं लागतंय. डायरेक्ट काय करावं लागतंय? टचिंग आहे, डायरेक्ट टचिंग आहे, टच करायचं डायरेक्ट. ठीक आहे, ओके. हां, तर हे झालं चार्जिंग बाय कॉन्टॅक्ट, टच मी. चला, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता बघा, थर्ड मेथड आहे चार्जिंग बाय इंडक्शन. चार्जिंग बाय कंडक्शन किंवा चार्जिंग बाय कॉन्टॅक्ट एकदम सिंपल होतं. फक्त एका ऑब्जेक्टला, एका अनचार्ज ऑब्जेक्टला, न्यूट्रल ऑब्जेक्टला दुसऱ्या चार्ज ऑब्जेक्टनं टच करायचं होतं. फक्त काय होतं? टच करते वेळेस हा जो जो न्यूट्रल ऑब्जेक्ट आहे तो ग्राउंडशी कनेक्टेड नाही पाहिजे किंवा आपल्या बॉडीशी कनेक्टेड नाही पाहिजे. म्हणजे त्याला कुठल्या तरी इन्सुलेटेड ऑब्जेक्ट वरती ठेवलेलं पाहिजे, त्याला प्लास्टिक वरती म्हणा किंवा अजून कशावरती म्हणा. ठीक आहे, तो मेटॅलिक ऑब्जेक्टला चार्जिंग करण्यासाठी आपण ती चार्जिंग बाय कॉन्टॅक्ट ही मेथड वापरतो. समजलं? आता मेटॅलिक ऑब्जेक्टच आहे तिथं, पण चार्जिंग बाय इंडक्शन करायचंय. ठीक आहे, मेटॅलिक नॉन मेटॅलिक ऑब्जेक्टला मेथड वापरता येते, पण ते जी मी सांगितली ती मेटॅलिक ऑब्जेक्टसाठी सांगितली चार्जिंग बाय कॉन्टॅक्टची. ठीक आहे, मेटल स्फिअरसाठी. आता इथे बघा, हे 3 मेटल स्फिअर आहेत, एकच मेटल स्फिअर आहे. मी 3 आकृती काढली, हे वेगवेगळे दिसत असले तरी एकच आहे, जास्त ग्रेट धरा. ठीक आहे, हा. आता बघा, इथे एक प्लास्टिक रॉड दिसतोय जो की निगेटिव्हली चार्ज आहे. प्लास्टिक रॉड आहे जो की निगेटिव्हली चार्ज आहे. आता ज्यावेळेस आपण हा प्लास्टिक रॉड, निगेटिव्हली चार्ज प्लास्टिक रॉड या मेटल स्फिअर जवळ आणू, काय मेटल स्फिअर आहे, मेटल स्फिअर जवळ आणूत, त्यावेळेस काय होईल? निगेटिव्हली चार्ज हा प्लास्टिक रॉड आहे, प्लास्टिक रॉड. ठीक आहे, त्यावेळेस काय होणार आहे? हा न्यूट्रल आहे, मेटल हा कसा आहे? न्यूट्रल आहे सुरुवातीला. तर त्याच्यावरती काय होतं? याच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते या रॉडच्या जवळचा, म्हणजे या स्फिअरची ही रॉडच्या जवळची जी साईड आहे ना, त्या जवळच्या साईड वरती काय होतील? इलेक्ट्रॉन्सच्या ऐवजी हे काय होतील? प्रोटॉन्स जमा होतील. असं होतं का? इलेक्ट्रॉनच्या इलेक्ट्रॉन इथं प्रोटॉन जमा होतील? नाही. तर काय होतं? हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत प्लास्टिक रॉडचे, ते काय करतात? मेटल स्फिअर मध्ये इलेक्ट्रॉन्सना रिपेल करतात. काय करतात? रिपेल करतात. रिपेल केल्यामुळे काय होतं? रिपेल केल्यामुळे या भागातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होतात? अशी इकडं पळायला लागतात, इकडं पळायला लागतात. ठीक आहे, आणि इकडं इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी झाली, म्हणजेच काय झाले? इकडे पॉझिटिव्ह चार्जेस डेव्हलप झाले. कारण इथल्या ऍटम मध्ये काय झाली? इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी झाली, म्हणजेच हे पॉझिटिव्ह चार्जेस डेव्हलप झाले इथं. समजलं? ओके. आता काय करायचं? आता बघा, अर्थ जी आहे, अर्थ ही एक कंडक्टर आहे. अर्थ काय? कंडक्टर आहे. ट्रिंग वाला कंडक्टर नाही. कसं आहे? इलेक्ट्रिकल कंडक्टर आहे. कसला कंडक्टर आहे? अर्थ इज अन इलेक्ट्रिकल कंडक्टर. त्याच्यामध्ये इनफायनाइट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. काय? इनफायनाइट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, तर इथं बघा, तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, आता जर आपण काय केलं, आता ही कंडिशन कशी बघा, इथं रॉड आहे, इथं हे निगेटिव्ह चार्जेस आहेत. ठीक आहे, आणि इथं काय? हे पॉझिटिव्ह चार्जेस म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स इकडे पॉझिटिव्ह चार्जेस म्हणजे इलेक्ट्रॉनची डिफिशियन्सी आहे. आता ही जर साईड आपण अर्थिंग केली, काय केली? अर्थिंग म्हणजे आपण काय केलं? अर्थला कनेक्ट केलं वायरनं, एका मेटॅलिक वायर काय केलं? कनेक्ट केलं. तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इथून इकडे येतात, असे इलेक्ट्रॉन्स अर्थकडे जातात. इलेक्ट्रॉन्स कुठे जातात? इलेक्ट्रॉन्स अर्थकडे जातात. अर्थ कितीही इलेक्ट्रॉन सामावून घेऊ शकते,
किंवा इथं जर ठीक आहे, हे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्स कुठे जातील मग या वायरमधून कंडक्ट होऊन या अर्थमध्ये जातील. अर्थमध्ये सामावून घेण्याची क्षमता, किती इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता असते, त्याच्यामुळं हे इलेक्ट्रॉन्स इकडे फ्लो होतील. पण हा जो रॉड आहे हा इथंच पाहिजे, हा इथंच पाहिजे. अगोदर काय करायचं, अगोदर याला ही जी साईड आहे ती अर्थिंग करायची. काय करायची, अर्थिंग करायची. अर्थिंग केली, ग्राउंडिंग किंवा अर्थिंग म्हणतात, हे अर्थिंग केली. आता काय करायचं, आता ही अर्थिंग काढून टाकायची. आता ही अर्थिंग काय करायची, काढून टाकायची. ठीक आहे. आता हा रॉड आहे, असंच हा रॉड तसंच ठेवायचा आणि काय करायची, अर्थिंग काढून टाकायची. म्हणजे काय होईल, हे जे पॉझिटिव्ह हे चार्ज आहे इकडं, हा पॉझिटिव्ह जसा तसा राहिला, पॉझिटिव्ह चार्ज जसा तसा राहिला आणि हे जे इकडली अर्थिंग काढून टाकली म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स कुठे गेले, ग्राउंडमध्ये गेले. आणि शेवटला काय करायचं, शेवटच्या स्टेपला हा जो स्फिअर आहे, हा स्फिअर जवळचा हा जो रॉड आहे, हा निगेटिव्हली चार्ज रॉड, तो पण काढून टाका. म्हणजे काय होतील, म्हणजे हे जे चार्जेस आहेत हे काय होतील, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतील. कसे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतील पूर्ण स्फिअरवरती. त्या अगोदर काय होते, एकाच साईडला होते, नंतर काय होतील, हे दोन्ही सगळ्या पूर्ण सरफेसवरती काय होतील, इक्वली डिस्ट्रीब्यूट होतील. समजलं? ओके. आता समजा इथं अगोदर ग्राउंड अर्थिंग काढण्याच्या अगोदर, जर अर्थिंग काढून टाकायच्या अगोदर आपण जर सिक्वेन्स चेंज केला असता, काय केलं असतं, रॉड बाजूला काढून टाकला असता, अगोदर रॉड बाजूला काढून टाकला असता तर काय झालं असतो, तर बघा रॉड बाजूला काढून टाकला असता तर हे जे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत बघा, हे रॉड बाजूला काढून टाकला, अर्थिंग केल्यामुळे काय झालं, इलेक्ट्रॉन इकडे गेले आणि एक मिनिट, रॉड बाजूला काढून टाकला तर इथले काय होतील, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे लगेच इकडे येतील, खाली जायच्या ऐवजी इकडे इकडेच येतील, इथल्या इथंच. कुठे येतील, इथल्या इथंच येतील. हे निगेटिव्ह चार्जेस इकडंच, हे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते लगेच इकडं काय होतील, या स्फिअरमध्येच या पॉझिटिव्ह चार्जेसच्या ठिकाणी म्हणजे ओरिजिनल ठिकाणी जाऊन बसतील. त्याच्यामुळे अगोदर आपल्याला काय करावं लागतं, अर्थिंग करायची, अर्थिंग केली नंतर अर्थिंग काढून टाकायची आणि नंतर रॉड काढून टाकायचा. समजलं? ओके. तर ही झाली चार्जिंग बाय इंडक्शनची मेथड. इट इज मेथड ऑफ चार्जिंग बाय इंडक्शन. समजलं? हां, याच्याऐवजी समजा असं असतं, हा एक स्फिअर आहे, समजा हा एक स्फिअर आहे, पण कशाचा आहे, एक नॉन मेटॅलिक स्फिअर आहे, प्लास्टिकचा स्फिअर आहे, समजा प्लास्टिक स्फिअर आहे आणि इथं एबोनाइटचा रॉड आहे, जो की निगेटिव्हली चार्ज एबोनाइट रॉड. एबोनाइट एक मटेरियल असतं प्लास्टिक सारखं थोडक्यात. ठीक आहे. आज याच्या कॉन्टॅक्टमध्ये आणला तर काय होतं, आता हा इन्सुलेटर आहे, प्लास्टिक काय इन्सुलेटर आहे. इन्सुलेटर असल्यामुळं इथे काय होतं, बघू कंडक्टर आणि इन्सुलेटर बघायचं लगेच आपल्याला. तर इन्सुलेटर असल्यामुळे ह्याच्यामध्ये काय होतं, इकडं हे निगेटिव्ह आहे, तर इथं पार्शियली काय होतं, मध्ये पार्शियली पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह चार्जेस डेव्हलप होतात. हे पॉझिटिव्ह झाला, इथं निगेटिव्ह, पण मधल्यामध्ये निगेटिव्ह होतं. हे काय होत नाहीत, हे इलेक्ट्रॉन्स आहेत हे कुठल्या एंडला जात नाहीत, तिथल्या तिथंच काय होतं, पोलॅरिटी तिथल्या मधल्यामध्ये तयार होते, इथल्या इथंच इंड्यूस होते. ठीक आहे. आता पण इथल्यासारखं कसं होत नाही, असं पूर्णतः पोलॅरिटी येत नाही. हा जो रॉड काढून टाकला आपण, याला अर्थिंग जरी केली तरी इलेक्ट्रॉन्स काय होणार नाहीत, फ्लो होणार नाहीत, कारण हा काय प्लास्टिक स्फिअर आहे, कंडक्टिव्ह नाही. हा एक इन्सुलेटर आहे, हा एक काय इन्सुलेटर. त्याच्यामुळं इकडल्यासारखं आपल्याला पॉझिटिव्हली चार्जड प्लास्टिक स्फिअर भेटणार नाही. समजलं? त्याला म्हणायचं मेथड ऑफ इंडक्शन. आता इंडक्शन काय म्हणलंय, कारण ऍक्च्युअल मध्ये कॉन्टॅक्ट आहे का, नाही, इंड्यूस केले गेलेले, प्रोड्यूस केले गेलेले विदाउट टचिंग. इथं पण काय स्फिअर मध्ये या प्लास्टिक रॉड विदाउट टच करता आपण काय केलं, त्याला पॉझिटिव्हली चार्ज केलं. जर आपल्याला समजा याच स्फिअरला निगेटिव्हली चार्ज करायचं असतं तर काय केलं असतं आपण, हा जो रॉड आहे हा रॉड काय केला असता, पॉझिटिव्ह घेतला असता. ठीक आहे. हे लिहून घ्या पॉझिटिव्ह अँड नोट इट डाऊन. लिहिलं? ओके. समजा आता मला हाच रॉड काय करायचा आहे, पॉझिटिव्हली हाच स्फिअर काय करायचा आहे, निगेटिव्हली चार्ज करायचा आहे. तर निगेटिव्हली चार्ज करण्यासाठी काय करावं लागेल, मग बघा हाच रॉड प्लास्टिक रॉडच्या ऐवजी मग इथं ग्लास रॉड घ्यावा लागेल. काय घ्यावं लागेल, ग्लास रॉड घ्यावा लागेल, जो की पॉझिटिव्हली चार्ज आहे. मग काय होईल, चार्जेस उलटे पडतील, इथं उलटे चार्जेस येतील. इथे काय होतील, इथे हे निगेटिव्ह चार्जेस या साईडला येतील आणि पॉझिटिव्ह चार्जेस या साईडला येतील. आता ही अशीच कंडिशन राहिली. ठीक आहे. आता काय केलं, ग्राउंडिंग केली, अर्थिंग केली. आता अर्थिंग केल्यानंतर काय होतं, इथं बघा हे पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह. आता इथे काय आहेत, हे निगेटिव्ह 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 निगेटिव्ह. आता हे पॉझिटिव्ह 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 चार्जेस इकडे आले समजा, ठीक आहे. हे पॉझिटिव्ह चार्जेस आले इकडं, हे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. आता काय होईल, आता उलट होतं, इलेक्ट्रॉनचा फ्लो कुठं होतो, ग्राउंड कडून या स्पिअर जातो, ग्राउंड कडून या स्पिअर जातो. आणि हे जी पॉझिटिव्ह पोलॅरिटी आहे ही न्यूट्रलाइज होते. कुणामुळं, या ग्राउंड कडून या स्पिअरला सप्लाय झालेल्या इलेक्ट्रॉन्समुळं, ठीक आहे. मग हे निगेटिव्ह चार्जेस, मग काय होतं, इथं पण काय होतं, पूर्ण स्पिअरवरती निगेटिव्ह चार्जेस डेव्हलप होतो. इलेक्ट्रॉन्स कुठून कुठं आले, ग्राउंड मधून एक्सेसचे इलेक्ट्रॉन्स इथं आले, कारण हा पॉझिटिव्ह चार्ज होता. या पॉझिटिव्ह चार्जला न्यूट्रलाइज करण्यासाठी या अर्थ म्हणून काय झाले, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स आले. म्हणजे काय होईल, टोटल काय झालं, हे टोटल याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आला. आणि हा काढून जरी टाकला तरी तो काय होतो, तरी तो चार्ज आहे टोटल स्पिअरवरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो इक्वली डिस्ट्रीब्यूट होऊन तसाच राहतो. समजलं, तर हे झालं निगेटिव्ह साठी. ओके. पण असं हा मेटल स्पिअर आहे, आता आहे मेटल स्पिअर आहे. तसं इथं नॉन मेटल साठी होईल का, नाही होणार. हे फक्त पार्शियल पोलॅरिटी तयार होऊन तिथंच ते प्रोसेस स्टॉप होईल. आणि हे काढून घेतल्यानंतर हे परत त्यांच्या ओरिजिनल ठिकाणी परत जाऊन बसतील. म्हणजे हे परत काय होतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोलॅरिटी निघून जाईल हा रॉड काढून घेतल्यानंतर. समजलं, तर ही होती चार्जिंग बाय इंडक्शनची मेथड. समजली. ओके, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चलो, नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ मटेरियल डिपेंडिंग अपॉन कंडक्टिव्हिटी. ठीक आहे. इलेक्ट्रॉनला ट्रान्सफर होण्यासाठी जे मटेरियल काय करतात, हेल्प करतात, किंवा असं म्हणू ज्या मटेरियलमधून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होऊ शकतात त्यांना काय म्हणायचं, कंडक्टर्स. आणि ज्याच्यामधून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होऊ शकत नाही त्यांना काय म्हणायचं, इन्सुलेटर्स. आणि ज्यांच्यामध्ये कंडक्टिव्हिटी कमी आहे त्यांना काय म्हणायचं, सेमी कंडक्टर्स. ठीक आहे. हे शॉर्ट प्रमाणे झालं. थोडंसं डिटेलमध्ये बघू. समजा हा काय एक पिथ बॉल आहे, जसं एनसीआरटी मध्ये सांगितलं त्याच्यानुसार हा एक पिथ बॉल आहे असं समजा. पिथ बॉल काय असतो, एक थर्माकोलचा बॉल असतो ना, थर्माकोलचा बॉल ते वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वगैरे शोचे बाहुल्या वगैरे बनवतात बघा, त्याच्यामध्ये कुठेतरी छोटे छोटे बॉल वापरतात. त्याच्यामध्ये त्या बॉलला कंडक्टिव्ह मटेरियलची कोटिंग करतात. त्या बॉलला काय करतात, थर्माकोलचे बॉल असतात त्याला कंडक्टिव्ह मटेरियलची कोटिंग करतात. कंडक्टिव्ह मटेरियल म्हणजे थोडक्यात मेटलची कोटिंग करतात. ठीक आहे, मेटलची कोटिंग करतात. आता कंडक्टर म्हणजे काय व्हायचंय, ट्रिंग वाला कंडक्टर नाही बरं का, परत एकदा. हा, तर ते काय करतात, कंडक्टिव्ह मटेरियलची कोटिंग करतात. त्या कोटिंगचा एक पिथ बॉल आहे. हा न्यूट्रल आहे सुरुवातीला न्यूट्रल आहे. आणि इथे एक समजा हा प्लास्टिक रॉड आहे, जो की निगेटिव्हली चार्ज आहे. ठीक आहे, प्लास्टिक रॉड आहे हा, प्लास्टिक रॉड. आता समजा याला काय केलं आपण, याला कनेक्ट केलं कॉपर वायरनं, हे दोन कनेक्ट केले. काय केलं, कॉपर वायरनं हा प्लास्टिक रॉड आणि हे कनेक्ट केले. तर काय होतात, याच्यावरचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इकडं जातात. आणि हा जो न्यूट्रल पिथ बॉल होता तो काय होतो, निगेटिव्हली चार्ज होतो. ठीक आहे. हे कशामधून, एक कॉपर वायर मधून. कशामधून होतं, हे कॉपर वायर मधून. मग कॉपर काय झालं, मग कॉपर सारखे जे मेटल आहे, आयर्न असेल, ॲल्युमिनियम असेल, मॅग्नेशियम असेल, किंवा सिल्वर असेल, गोल्ड असेल, हे काय झाले, कंडक्टर्स झाले. म्हणजे त्यांच्यामधून इलेक्ट्रॉन्स काय होऊ शकतात, फ्लो होऊ शकतात. त्यांना काय म्हणायचं, कंडक्टर्स. मग कंडक्टर म्हणजे काय सांगा, कंडक्टरची डेफिनेशन. ठीक आहे, लिहावर तुम्ही याच्यावरून डेफिनेशन जशी जमते तशी लिहा. कंडक्टर, द मटेरियल्स in which electrons, किंवा असं म्हणा, इलेक्ट्रिक चार्जेस म्हणून, कधी कधी ते आयन्स पण असतात. द मटेरियल्स इन विच इलेक्ट्रिक चार्जेस आर, किंवा इलेक्ट्रॉन म्हणून ते चालतंय. इलेक्ट्रिक चार्जेस इथे कोणते, मेटलमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत. पण कंडक्टरमध्ये कधी कधी इलेक्ट्रोलाइटचा पण समावेश येतो. इलेक्ट्रोलाइट माहिती आहे ना, इलेक्ट्रोलाइट सॉल्ट सोल्युशन ऑफ वॉटर,
हां ते काय झालं इलेक्ट्रोलाइट झालं. द मटेरियल्स इन विच इलेक्ट्रिक चार्जेस आर फ्री टू मूव आर कॉल्ड कंडक्टर्स. येस लावू इथं कारण मी अनेक वाजली मी डेफिनेशन लिहिली. समजलं. याचे एक्झाम्पल काय? ऑल मेटल्स त्याच्यानंतर ह्युमन अँड एनिमल बॉडीज आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय अजून अर्थ इम्पॉर्टंट राहिलं. अर्थ हे काय एटसेट्रा. ठीक आहे. ऑल मेटल्स, ह्युमन अँड एनिमल बॉडीज, अर्थ एटसेट्रा आर द एक्झाम्पल्स ऑफ कंडक्टर्स. आणि समजा हे झालं कंडक्टर बद्दल. समजा याच्याऐवजी या कॉपर वायरच्या ऐवजी जर मी समजा आता इन्सुलेटर बघायचं आपलं. आता काय बघायचंय? इन्सुलेटर बघायचंय. ठीक आहे. एवढं लिहून घ्या पहिल्यांदा. एवढं लिहून घ्या. द मटेरियल्स इन विच इलेक्ट्रिक चार्जेस आर फ्री टू मूव्ह आर कॉल्ड कंडक्टर्स. कंडक्टर्स मध्ये आता बघा मेटलमध्ये काय असतात? मेटलमध्ये फ्री इलेक्ट्रिक चार्जेस म्हणजे काय असतात? इलेक्ट्रॉन असतात. ह्युमन आणि एनिमल बॉडीमध्ये सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियमचे आयन असतात. यांचे आयन असतात. आयन. ठीक आहे. आयन्स असतात. अर्थमध्ये इलेक्ट्रॉन्स हे अशा टाईपमध्ये इलेक्ट्रिक चार्जेस असतात. समजलं. म्हणूनच म्हणलं की इलेक्ट्रिक चार्जेस म्हणलं जास्त प्रॉपर होतं म्हणजे जास्त योग्य. इलेक्ट्रिक चार्जेस इलेक्ट्रॉनच्या ऐवजी कारण इथं हे यांचे आयन्स पण असू शकतात. ठीक आहे. चला आता बघू इन्सुलेटर्स. सेकंड आहे इन्सुलेटर्स मध्ये काय समजा या कॉपरच्या ऐवजी समजा जर इथं रबर असतं किंवा नायलॉनचं थ्रेड असता. रबर किंवा नायलॉनचा थ्रेड असता तर काय झालं असतं? तर इथं नो ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. इथं काय झालं असता? ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन झालाच नसता. नो ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. कशामधून? या ही जी रबर आहे रबराचं जे वायर आहे रबराचं वायर काढलं समजा किंवा नायलॉनचा थ्रेड दोरा घेतला याच्यामधून काय होणार नाही? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार नाही. म्हणजे निगेटिव्ह चार्ज इकडे येणार नाही आणि हा जो न्यूट्रल पिथ बॉल आहे तो न्यूट्रलच राहील. समजलं. मग काय म्हणता येईल? द मटेरियल इन विच इलेक्ट्रिक चार्जेस आर नॉट फ्री टू मूव किंवा ही एक डेफिनेशन झाली. ठीक आहे. किंवा असं पण म्हणता येईल द मटेरियल्स इन विच इलेक्ट्रॉन्स आर टाइटली बाउंड टू देअर atoms आर कॉल्ड इन्सुलेटर्स. ठीक आहे. इन्सुलेटरचे एक्झाम्पल्स काय सांगता येतील? बघा इन्सुलेटरचे एक्झाम्पल रबर आहे, नायलॉन थ्रेड आहे, नंतर प्लास्टिक आहे, नंतर सेरॅमिक आहे. रबर, प्लास्टिक, वूड, सेरॅमिक एटसेट्रा. अजून भरपूर सांगता येईल तसं काही. ठीक आहे. सेरॅमिक म्हणलं की आता सेरॅमिक मध्ये भरपूर आलं. दगड माती वगैरे, सिमेंट, वाळू हे सगळं सेरॅमिक मध्ये आलं. वूड, प्लास्टिक, रबर हे काय सगळे हे इन्सुलेटर्स आहेत. हे सगळे काय इन्सुलेटर्स आहेत. आणि याच्यापेक्षा वेगळे पण असतात. अजून काय असतात? थर्ड टाईपचे पण मटेरियल असतं. कोणतं? सेमीकंडक्टर. बरोबर आहे. कोणतं मटेरियल असतं थर्ड टाईपचं? सेमीकंडक्टर. तर हे लिहून का पहिल्यांदा. झालं. ओके. हे झालं इन्सुलेटर. आता सेमीकंडक्टर म्हणजे काय? थर्ड सेमीकंडक्टर. The materials having electrical properties in between the materials having
इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज इन बिटवीन कोणाच्या मध्ये, इन बिटवीन मेटल्स अँड इन बिटवीन कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स, इन बिटवीन कंडक्टर्स अँड insulators, the materials having electrical properties in between conductors and insulators. म्हणजे यांच्यामध्ये कंडक्टिव्हिटी जास्त पण नसते आणि कमी पण नसते. कंडक्टर एवढी जास्त पण नसणार आणि इन्सुलेटर एवढी कमी पण नसणार. कशी असणार, थोडीशी कंडक्टिव्हिटी इन्सुलेटर पेक्षा जास्त असणार आणि कंडक्टर पेक्षा भरपूर कमी असणार असं. याचे एक्झाम्पल्स काय, याचे एक्झाम्पल्स सांगा. आर्सेनिक, एंटीमनी, जर्मेनियम, सिलिकॉन, अजून 4 एक असतील. ठीक आहे, सगळे लिहित नाही मी इथं, तुमचं तुम्ही बघून घ्या. समजलं. तर हे झाले सेमी कंडक्टर. ओके, तर हे झालं टाइप्स ऑफ मटेरियल साठी. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला आजच्या लेक्चरचा एंड होत आलेला आहे, जवळपास संपत आलेलं लेक्चर. आणि शेवटचा पॉइंट आहे गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप. गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, एकदम सिंपल इन्स्ट्रुमेंट आहे. त्याच्यामध्ये काय काय असतं बघा. ही त्या इन्स्ट्रुमेंटची फिगर आहे. हा एक बॉक्स दिलेला आहे. ठीक आहे, हा जो दिलेला आहे हा एक बॉक्स दिलेला आहे. या बॉक्स मध्ये काय केलेलं आहे, वर हा लाकडी बॉक्स आहे. ठीक आहे, समोर याला काच लावलेला आहे, याला ग्लास विंडो म्हणले, समोरून काच आहे, बाकी सगळं लाकडाचा आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे, इथे एक होल पाडलेला, रबर लावले, इथून एक मेटल रॉड सोडलेला आहे, वर एक मेटल नॉब आहे. नॉब कळतो ना, गोल. ठीक आहे, गोल याच्यामध्ये गोल आहे समजा, म्हणजे असं हे टोपण, हे गोलाकार आहे समजा, हे गोलाकार आहे टोपण, हे रॉड आहे असा, हे नॉब म्हणायचा. ठीक आहे, गोलाकार, अर्ध गोलाकार थोडक्यात एक नॉब आहे. आणि या मेटल रॉडच्या एंडला 2 गोल्ड लीव्स आहेत, म्हणजे एक पान येतं, असे चपटे पान येतं, सोन्याचे पान आहेत, छोटे छोटे एवढे तुकडे आहेत. ठीक आहे, असे लावलेत एकमेकांना, असे लावलेले आहेत. ते असे होऊ शकतात, असे मूव्ह होऊ शकतात. ठीक आहे, असे मूव्ह होऊ शकतात. लक्षात येईल का, हे असे आहेत तर हे असे येतं, किंवा हे असे आहेत समजा, तर हे असे मूव्ह होऊ शकतात, ठीक आहे, असं धरलं मी, तर हे असे मूव्ह होऊ शकतात. लक्षात यायला लागले. हां, चला बघा आता काय होतं, ज्यावेळेस या मेटल नॉबवरती एखादा आपण चार्ज ऑब्जेक्ट ठेवतो, या मेटल नॉबला जर आपण एखादा चार्ज ऑब्जेक्ट ठेवला, चिकटवला, तर काय होईल, हा मेटल कंडक्टिव्ह मटेरियल असल्यामुळे काय होईल, याच्यामधून इलेक्ट्रॉन्स जे असतील ते इलेक्ट्रॉन्स काय होतील, इथून फ्लो होतील खाली. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स खाली इथून फ्लो झाले, इलेक्ट्रॉन्स फ्लो झाल्यास खाली आले, मग इथं गोल्ड लीव्हजवर दोन्हीकडे गेले. मग आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन वरती काय असतो, इलेक्ट्रॉन एकमेकांना रिपेल करतात. मग ते काय होतील, रिपेल केल्यामुळं हे जे पार्ट आहे, हा पार्ट काय होईल, अगोदर असं जवळ होता, असा जवळ होता, नंतर काय होईल, ते इलेक्ट्रॉन दोन्हीवर आल्यामुळे काय होईल बघा. हे अगोदर कसे होते, हे जे 2 पान आहेत हे अगोदर असे चिकटलेले होते, याच्यावर पण इलेक्ट्रॉन आला, याच्यावर पण इलेक्ट्रॉन आला, ह्याच्यामध्ये काय होईल, रिपल्शन होईल. आता समजा रिपल्शन झालं, थोडंसं रिपल्शन झालं, एकामुळं झालं समजा, एकच आहे. ते जर 2 असतील तर काय होईल, थोडंसं जास्त होईल. समजा 10 आहेत, 10 इलेक्ट्रॉन आहेत, तर काय होईल, रिपल्शन वाढेल ना, काय होईल, वाढेल. हे 10 इलेक्ट्रॉन इकडं, 10 इलेक्ट्रॉन इकडं. ओके, तर असं होतं. हे झालं याचं प्रिन्सिपल, संपलं. तर जेवढे काय म्हणजे काय बघा, दिस मॅटर इथे लिहिलं बघा, हे लिहून घ्या तुमचं तुम्ही. दिस instrument consists of metal knob, metal rod, box, gold leaves and glass window. ठीक आहे, हे मी 3च लिहिले तिथं, तुम्ही बाकीचं पण लिहू शकता, पण इम्पॉर्टंट आहे ते मी लिहिले. आता बघा, वेन चार्ज ऑब्जेक्ट, हे मी जे सांगितलं तुम्हाला, एक्सप्लेन जी केली वर्किंग याची, ती वर्किंगच लिहून दिलेली आहे फक्त. ज्यावेळेस एखादा चार्ज ऑब्जेक्ट आपण इथे मेटल नॉबला टच करतो, त्याच्यावरचा चार्ज जो आहे, इलेक्ट्रॉन्स जे आहेत समजा निगेटिव्हली चार्ज आहे, तर इलेक्ट्रॉन्स असे फ्लो होतील इथं. इलेक्ट्रॉन्स काय होतील इथं, इलेक्ट्रॉन्स हे असेच फ्लो होतील, आणि फ्लो होऊन काय होईल, मग फ्लो होऊन हे असे काय होतील, इलेक्ट्रॉन्स फ्लो झाले याच्यावरती,
इलेक्ट्रॉन जसे वाढत जातील याच्यावरती, दोन्हीवरती इलेक्ट्रॉन वाढत जातील, वाढल्यामुळे काय होतील ते इलेक्ट्रॉन एकमेकांना रिपेल करतील, आणि रिपेल केल्यामुळे काय होईल, रिपेल केल्यामुळे ते हळूहळू दूर जायला लागतील, आणि जेवढे दूर जातील, जेवढे चार्ज जास्त असेल तेवढे ते काय होतील, जास्त दूर जातील. तेच म्हणलं बघा. when a charged object touches the metal knob at the top of rod, charge flows onto the leaves and they diverge. leaves काय होतील, diverge होतील, आणि the degree of divergence is an indicator of the amount of charge. जेवढे ते जास्त डिग्रीनं काय होतील, दूर होतील, सेपरेट होतील, त्यांच्यामधलं डिस्टन्स जेवढं वाढेल, जेवढे जास्त डिग्री ते सेपरेट होतील तेवढं काय असेल, चार्जचा अमाऊंट जास्त असेल. समजलं? ओके. तर हे झाला सिंपल ॲपॅरेटस कशासाठीचं, चार्ज डिटेक्ट करण्यासाठीचं. कशासाठीचं हे, टू डिटेक्ट चार्ज ऑन अ बॉडी. हे कशासाठी वापरतात, इट इज अ सिंपल ॲपॅरेटस टू डिटेक्ट चार्ज ऑन अ बॉडी. तर इथं हे लेक्चर आपलं संपलं असं मी डिक्लेअर करतो. तुम्हाला जर काही अडचण असतील तर तुम्ही विचारा. कोणी अडचण विचारत नाही, काही नाही, मी उगं आपलं तोंडाची वाफ घालवतोय. कोणाला काहीच फरक पडत नाही, लेक्चर झालं नाही झालं काय फरक पडत नाही, कोणी विचारत पण नाही, आणि काही संबंधच आहे का नाही की. मला तर वाटतंय ते व्ह्यूज जे लागलेत ते 5-10 मिनिटं बघतात का काय करतात का 1-2 मिनिटं बघतात ते व्ह्यूज दिसतंय, बघितलं की. तुम्हाला समजतच नाही लेक्चर लिहिलात का तुम्ही नुसतंच बघायला लागलात का 2 मिनिटं बघतात आणि बंद करतात, कळतच नाही. कारण एंडपर्यंत जर तुम्ही आलात तर तुम्ही, मी काय म्हणायला लागलो ते तुम्ही रिस्पॉन्ड करायला पाहिजे. मी काय म्हणालो त्याला, तर कुणी रिस्पॉन्डच करत नाही, काय चाललंय की काय नाही. ठीक आहे, मी माझं काम करणार, मी सिलेबस कंप्लीट करणार, तुमचं तुम्ही अभ्यास करायचे का नाही तुमचं तुम्ही ठरवा. ज्यांना काहीतरी करायचंय त्यांनी अभ्यास करा, ज्यांना काही नाही करायचं त्यांना मी काय म्हणणार नाही. ठीक आहे, पण ज्यांना काहीतरी करायचंय त्यांनी अभ्यास करा आणि अडचणी विचारत राहा. एकदम नंतर अडचणी सॉल्व्ह मी पण करू शकणार नाही, आणि नंतर तुम्हाला काय होईल, थोडंसं प्रेशर फील होईल, आणि नंतर अभ्यास होणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे कन्सिस्टंटली अभ्यास करत राहा. ठीक आहे, अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.